यंदा 26 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात साधी, सोपी व सरळ सेवा जी प्रत्येक घरामध्ये केली जाते ती म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करणे. शिवलिंगावरती फक्त पाण्याने आणि त्याचबरोबर दुधाने सुद्धा अभिषेक केला जातो. तुम्हाला माहीत आहे का शिवलिंगावरती दुधाने अभिषेक का केला जातो? दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे शिवलिंगावरती ही सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनामधून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं. त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरजींकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विष प्राशन केलं. पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या विषाचा प्रभाव भगवान शिवशंकर आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला. विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला. भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध वाहण्याची जी परंपरा आहे ती सुरू झाली असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवलिंगावर अभिषेक करत असताना तांब्याच्या तांब्यामध्ये आपण पाणी घेऊ शकतो आणि ते शिवलिंगावरती अर्पण सुद्धा करू शकतो. पण अभिषेक जेव्हा आपण दुधाने करतो तर ते दूध जे आहे ते तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही घ्यायचं नाहीये. कारण जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ठेवतो तर तेव्हा तांबे दुधात असलेल्या खनिजे आणि जीवनसत्वांशी प्रतिक्रिया देऊन अन्न विषबाधा होऊ शकते. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्याने तांबे द्रव पदार्थात मिसळू शकतात. तांब्याच्या भांड्यात दही किंवा आंबट पदार्थ ठेवल्याने दह्यातील लॅक्टिक ॲसिड जे असतं ते धातूंवर प्रतिक्रिया देतं आणि विषारी क्षय तयार होतात. त्यामुळे दूध जे आहे आपण शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी घेतो ते चांदीच्या तांब्यामध्ये, चांदीच्या भांड्यामध्ये किंवा आपल्या साध्या स्टीलच्या तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर तांब्याच्या तांब्यामधील पाणी आपण स्वतः जरी पित असू तरी सुद्धा तांब्याच्या तांब्यात हे जे आंबट पदार्थ आहेत किंवा दुग्धयुक्त जे पदार्थ आहेत ते ठेवून कधीही ग्रहण करू नका, कारण ते विषासमान मानले जातात